भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातून भीमज्योत परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे। या भीमज्योत परिक्रमेचा शिरोळमधून संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी जयसिंगपूरच्या कार्यकर्त्यांची गेल्या 50 वर्षांपासून मागणी होती। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून ती पूर्ण होतीये। येत्या 28 सप्टेंबर रोजी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आगमन होणार आहे। या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातून भीमज्योत परिक्रमा करण्यात येणार आहे। त्याची सुरुवात शिरोळमधील रमाबाई हाऊसिंग सोसायटीमधील बौद्ध विहारातून झाली। जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून परिक्रमेची सुरुवात झाली। 28 सप्टेंबर रोजी पुतळा आगमनानिमित्त सर्व बहुजन समाजानं मोठ्या संख्येनं आगमन रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन रमेश शिंदे यांनी केलंय। खऱ्या अर्थानं 1251 या सिटी सर्व बघा, या सिटीमध्ये 1251 मध्ये पुतळा आणि म्युझियम व्हावं ही आमची मागणी सातत्याने होती। मात्र या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन आम्ही आज 1255 या सिटी सर्व नंबरला आम्ही ही मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबर 1251 या सिटी नंबरचा लढा हा आमचा न्यायालयीन आहे आणि तो न्यायालयीन लढा आम्ही सातत्याने लढवून ही जागा नगरपालिकेला ओरिजिन करून तरी आपल्याला UPSC MPSCचं मार्गदर्शन केंद्र बाकी विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांना लागणाऱ्या सुविधा तिथे उभं करायच्या आहेत। त्यासाठीचा शब्द आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब तसंच संजय पाटील यड्रावकर साहेब यांनी त्या प्रसंगी आपल्याला दिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जयसिंगपूरमध्ये उभारला जाणार आहे। या ऐतिहासिक क्षणात सर्वांनी सहभागी व्हावा असं आवाहन संजय पाटील यड्रावकर यांनीही केलं। यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मिलिंद शिंदे, डॉक्टर दगडू माने, उमेश आवळे, जयपाल कांबळे, संजय शिंदे, सुरेश कांबळे, आनंदा शिंगे यांच्यासह भीम सैनिक उपस्थित होते।